राजकारणाची व्याख्याच बदलली आहे 2014 पासून देशात. परसेप्शन जे क्रिएट करावं लागते राजकारणामध्ये, निवडणुकीच्या संदर्भामध्ये एक परसेप्शन तयार करण्याची जी प्रक्रिया असते त्याच्यामध्ये सोशल मीडियाचा मोठा हात आहे. आता पार्टीमेंट डिफरन्स जो काय होता भाजपला तो काही तसा राहिलेला नाहीये. तर जवळजवळ 65 आमदार असे आहेत जे मूळ काँग्रेसी होते, जे वेगवेगळ्या पक्षांना भाजपमध्ये गेलेले आहेत. त्याच्यामुळे आता सगळं टाईप बदलला. कोणी मारामारी करते, कोणी वेगवेगळ्या शिवराज भाषेमध्ये बोलतो. हे जे काही अशोक खराब प्रकरण आपण पाहतो आहे अत्यंत दुर्दैवी. सर्वात सुसंस्कृत राजकारण जर कुठलं असेल तर ते आपण महाराष्ट्राचा उल्लेख करायचो. याच्यामध्ये या घटना होणं हे सगळ्यांनाच चांगलं नाही. 100% काँग्रेस येणार आहे ना. आजही भारतीय जनता पार्टीला हेड ऑन जर कोणी घेत असेल तर देशात एकमेव नेता आहे ते म्हणजे राहुल. राजकारणाची व्याख्याच बदलली आहे 2014 पासून देशात. तुम्ही हे कबूल करा अथवा करू नका, पण हे सत्य आहे की आता जसं सोशल मीडियाचा प्रचार खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा वापर सुरू झाला. त्याचं महत्व कदाचित लोकांना कळलं की प्रचाराचं हे इतकं मोठं माध्यम होऊ शकते आणि परसेप्शन जे क्रिएट करावं लागते राजकारणामध्ये, निवडणुकीच्या संदर्भामध्ये एक परसेप्शन तयार करण्याची जी प्रक्रिया असते त्याच्यामध्ये सोशल मीडियाचा मोठा हात आहे. त्याच्यामुळे आता व्याख्या बदलली. आता बाकीचे जे काही यंत्रणा आहेत त्या आपण त्याचा वापर, त्याचा गैरवापर हे सुद्धा या जगाने पाहिलेला आहे. त्याच्यामुळे आता राजकारण बदललं. आता पार्टीमेंट डिफरन्स जो काय होता भाजपला तो काही तसा राहिलेला नाहीये. हे तुम्हाला मला कबूल करावं लागेल. कारण महाराष्ट्रामध्ये जर आपण भाजपची गोष्ट केली तर जवळजवळ 65 आमदार असे आहेत की जे मूळ काँग्रेसी होते, जे वेगवेगळ्या पक्षांना भाजपमध्ये गेलेले. त्याच्यामुळे आता सगळं टाईप बदलला. आता अनेक आमदारांना वेगवेगळ्या पद्धतीनं कोणी मारामारी करते, कोणी वेगवेगळ्या शिवराज भाषेमध्ये बोलतो. त्याच्यामुळे आता सगळं काही बदललेलं आहे. आणि काही घटना तर फार दुर्दैवी आहे. हे जे काही अशोक खराब प्रकरण आपण पाहतो आहे ते अत्यंत दुर्दैवी आहे. कारण महाराष्ट्र म्हणजे सर्व राज्याच्या तुलनेमध्ये सर्वात सुसंस्कृत राजकारण जर कुठलं असेल तर ते आपण महाराष्ट्राचा उल्लेख करायचो. साधू संतांचं आपण नाव घेतो. अनेक संत महाराष्ट्रामध्ये होऊन गेले. तर याच्यामध्ये या घटना होणं हे सगळ्यांनाच चांगलं नाही. म्हणजे राजकारणी माणसाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, बाकीच्याही साधू संतांकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा सर्वसामान्यांचा बदलतो, ते चांगलं नाही. विधिमंडळामध्ये काम करताना, कारण ते कायदे मंडळ आहे, कायदे मंडळामध्ये काम करताना वेगवेगळ्या आयुधांचा वापर करून तुम्ही किती त्याच्यामध्ये स्वतःला पार्टिसिपेट करून काय आउटपुट देतात त्याच्यावर पण आहे. कारण चांगले पण निर्णय होतात ना. शेवटी सरकार म्हणून कोणत्याही सरकारला विधिमंडळाच्या कामकाजामध्ये प्रत्येक वेळेस नवीन नवीन कायदे येतात किंवा काही कायदे बदलतात, नवीन नवीन त्या ठिकाणी ऑर्डिनन्सेस निघतात, नवीन नियम येतात. त्याच्यामुळे तुम्ही किती बेस्ट परफॉर्म करू शकता, तुम्ही कसं आउटपुट देऊ शकता ते तुमच्यावर आहे. तर ते जर प्रत्येकाने व्यवस्थित केलं तर मला असं वाटतं की चांगले नियम होतील, चांगलं प्रशासन होईल. कारण प्रशासन हे लोकांना त्या ठिकाणी त्यांना सगळं काही व्यवस्थित मिळावं, त्यांच्या मूलभूत सुविधा त्यांना मिळाव्या याकरिता प्रशासन काम करते. त्याच्यामुळे ते कॉन्ट्रीब्युट करणंही गरजेचं आहे. म्हणून विधिमंडळाचे कामकाज हे सुरळीत झालं पाहिजे. ही जबाबदारी जसं सरकारची आहे तशी विरोधकांची आहे, पण दोन्ही बाजूनी तसा विचार झाला आहे ना. आता म्हणजे परवा निर्वाच आपलं दत्ता मेघे साहेबांचं जे काही 14वीचा कार्यक्रम होता, श्रद्धांजली सभा होती, त्याच्यात ते चित्र पाहायला मिळालं ना. तिथे गडकरी साहेब होते, तिथे मुख्यमंत्री होते, तिथे अनिल देशमुख साहेब होते, तिथे विलास मुत्तेवार साहेब होते, दादाभाऊ पटोले होते, जोगेंद्र गवारे सर होते, सुलेखाताई कुंभारे होत्या. म्हणण्याचा अर्थ की सर्व पक्षाचे लोक आवर्जून तिथे आले, नेते आले, कार्यकर्तेही आले. कारण मेघे साहेबांचं व्यक्तिमत्व तसंच होतं, अजात शत्रू अशा पद्धतीचं मेघे साहेबांचं संपर्क होता, सामाजिक कार्य होतं. तर ती तर आहेच परंपरा महाराष्ट्राला, तर ती सर्वांनी जपली पाहिजे. म्हणजे व्हेंडिक्टिव्ह जे व्हेंडिटा पॉलिटिक्स जे मधल्या काळामध्ये लोकांना भीती वाटायची किंवा हे सत्तेमध्ये आहेत आणि हे विरोधक आहे, आता विरोधकांना संपूर्णच टाकायचं, हा जो व्हेंडिटा पॉलिटिक्स जे राहते ते नसायला पाहिजे. आम्ही सुद्धा 50 वर्ष 50-75 वर्ष महाराष्ट्रामध्ये देशामध्ये राज्य केलेलं आहे. इतक्या खालच्या स्तरावर जाऊन लोकांना संपूर्ण टाकायचं अशा पद्धतीचं फार कमी उदाहरण आहे. नसतीलच हे माझं म्हणणं नाही, हा माझा दावा नाही, पण उदाहरणं कमी आहे. आणि म्हणून
याही सत्ता पक्षातल्या लोकांनी ते भान ठेवायला पाहिजे, ती मर्यादा ठेवली पाहिजे. आणि शेवटी हे सत्ता चक्र आहे, ही सायकल आहे, जे वर जाईल ते खाली येणार आहे, हे चक्र आहे. आज न उद्या त्याला वेळ लागू शकतो, पण ते होणं निश्चित आहे. म्हणून सर्वांनी आपली एक मर्यादा ठेवून त्या ठिकाणी तसं सन्मान ठेवून, विरोधकांचाही सन्मान ठेवून जर वागलं तर निश्चितपणाने त्याच्याने आपली संस्कृती जपली जाते. जे काही कल्चर आहे, जे काही आपलं हेरिटेज आहे, जी काही परंपरा आहे, त्या परंपरेला कुठे छेद पडणार नाही. 100% काँग्रेस येणार आहे ना. तुम्ही राहुलजींचं आपण 2004 पासून ते प्रत्यक्षामध्ये राजकारणामध्ये आले, पहिल्यांदा खासदार झाले, युपीएचं सरकार होतं, मग परत युपीए 2चं सरकार आलं. दोन्ही वेळेला मनमोहन सिंग साहेब या देशाचे पंतप्रधान झाले. राहुलजी तेव्हाही खासदार होते. मधल्या काळामध्ये एकदा ते लोकसभेची निवडणूक हारले, पण ते तुम्ही इतकी प्रचंड राहुलजींची बदनामी सोशल मीडिया आणि सर्व ठिकाणी राष्ट्राच्या माध्यमातून सर्व नेत्यांनी करून सुद्धा तो मनुष्य थोडा सुद्धा डळमळला नाही, ही त्यांची अत्यंत जमेची बाजू आहे. आजही भारतीय जनता पार्टीला हेड ऑन जर कोणी घेत असेल तर देशात एकमेव नेता आहे ते म्हणजे राहुल. आणि त्यांनी सर्वात मोठं त्यांची अचिव्हमेंट हे आहे की त्यांनी जो भारत जोडो यात्राच्या माध्यमातून 3800 किलोमीटर त्यांनी ते पादाक्रांत केले, ही त्यांची जमेची बाजू. कारण या देशामध्ये महात्मा गांधी नंतर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकांमध्ये वावरणारा नेता जर कोणता असेल तर ते फक्त आणि फक्त राहुलजी गांधी आहे. आणि म्हणून आता त्यांच्या पर्सनॅलिटीच्या बाबतीमध्ये, व्यक्तिमत्वाच्या बाबतीमध्ये जी काही नकारात्मकता निर्माण करण्यात आली होती, निगेटिव्हिटी तयार करण्यात आली होती, ती कमी कमी झाली ना. आता राहुलजींचे भाषण लोकांनी सिरियसली घेणं सुरू केलेलं आहे. राहुलजी बोलतात पार्लमेंटमध्ये, लोक ते ऐकतात आणि लोकांना पट्टे येते. कोरोनाच्या काळामध्ये, कोरोना सुरुवातीला येण्याच्या पूर्वी ज्या पद्धतीचं चित्र निर्माण झालं होतं, राहुलजींनी त्याच्यावर केलेलं भाष्य हे नंतर लोकांना पटलं. नोटबंदी झाल्यानंतर राहुलजींनी आपलं जे काही भाष्य केलं होतं, नंतर लोकांना पटलं की याच्यात काही निष्पन्न होणार आहे की नाही होणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर जे काही आता सध्या जे युद्ध सुरू आहे, इराण आणि इस्रायल आणि अमेरिका, आणि या संदर्भामध्ये कोणत्या देशाची कुठली भूमिका राहायला पाहिजे या बाबतीमध्ये सुद्धा राहुलजींनी भाष्य केलं. लोकांना ते नंतर कळतंय, पण ते बोलतात ते सत्य बोलतात. आणि म्हणून काँग्रेस येणार आहे. काँग्रेस येणार आहे. की किती उशीर लागेल, किती दिवस लागतील हे सांगणं कठीण आहे, त्याचं मोजमाप आपण नाही घेऊ शकत. पण अगेन काँग्रेस विल कम बॅक. आणि ते जेव्हा येईल तेव्हा परत एकदा लोकांना आपल्याला पाहायला मिळेल.